75 वर्षाच्या वर असलेली म्हातारी बाई, आजीबाई जी रडते, जीवाच्या आकांताने सांगते, हे थांब तोडू नको, थांब तोडू नको. नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर. आज एका अशा विषयावर बोलायला मी आलेलो आहे की जो विषय मांडताना मलाच काय, तुम्हाला ऐकताना देखील खूप वाईट वाटेल. वसईमधील अर्नाळ्यात एक आदिवासी पाडा होता, ज्याच्यामध्ये कित्येक वर्षापासून आदिवासी लोक एक झोपड्या बांधून किंवा पत्र्याची घरं बांधून राहत होती. कित्येक गरीब लोक राहत होते, कित्येक वयोवृद्ध राहत होते, अपंग राहत होते. आणि त्याच्यावरती आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत प्रश्न मांडला त्या झोपड्याचं अतिक्रमण तोडा म्हणून. मला आमदार राजन नाईक यांना प्रश्न विचारायचा आहे की आमदार साहेब, तुम्हाला गरिबांचे झोपडे वाचवण्यासाठी निवडून दिलेला आहे, ना की त्यांची घरं तोडण्यासाठी. काय मिळालं तुम्हाला? एका 75, आता या व्हिडिओ सोबतच मी व्हिडिओ प्ले करतो. एक 75 वर्षाच्या वर असलेली म्हातारी बाई, आजीबाई जी रडते, जीवाच्या आकांताने सांगते, हे थांब तोडू नको, थांब तोडू नको. तिचं घर तोडताय तुम्ही. तिला कोणी आधार नाहीये, तिला मुलगा नाही, काही नाही, तिचं घर तोडताय तुम्ही. एक 11 वर्षाचा मुलगा आहे जो धाब्यावर काम करून स्वतःचं घर चालवतो, ज्याला आई वडील नाही आहेत, त्याचं घर तोडलं तुम्ही. एक महिला आहे जी अपंग आहे, तिला तिच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये, तिचं घर तोडलं तुम्ही. आणि हे सगळं करून तुम्हाला काय भेटलं? आणि सगळेजण म्हणतात, भाजपचे काही कार्यकर्ते आहेत जे म्हणतात की तिथे बांगलादेशी राहत होते. तर भाजपच्या कार्यकर्त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, त्याच ठिकाणी, त्याच सर्वे नंबर मध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांचा बंगला आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे तिकडे रिसॉर्ट आहे. ते रिसॉर्ट न तोडता, ते बंगले न तोडता, त्या गरिबांच्या झोपड्या तुम्हाला तोडून तुम्हाला राक्षसी आनंद मिळालाय. लाज वाटते आम्हाला, की लाज वाटते मला की असा आमदार आमच्या विधानसभेत आहे की जो गरिबांच्या झोपड्या तोडण्यासाठी विधानसभेत आवाज उचलतो. काय मिळालं भाजपला? हे सगळं करून तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा लोकांना बेघर करण्यासाठी आनंद मिळतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्यांची घरं तुम्ही तोडलेत ते हरणारे नाहीयेत, ते घाबरणारे नाहीयेत. तुमच्यासोबत ते संघर्ष करणार. प्रत्येक 2 दिवस आधी, घरं तोडायच्या 1 दिवस आधी, शेरू वाघ जे त्या पक्षाचे प्रमुख आहेत किंवा त्यांनी ती स्वतःचं त्यांचं घर होतं, त्यांना फोन आले की तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुमची घरं तोडणार आहेत. लाजा वाटू द्या, ज्यांनी फोन केले भाजपमध्ये या, तुम्ही घरं तोडणार नाही तुमची. म्हणजे भाजपमध्ये आलं तर तुम्ही त्यांना वाचवणार आणि नाहीतर सोडणार, तुम्ही त्यांची घरं तोडणार. लाजा वाटू द्या रे, जे कोणी असतील याला जबाबदार. आणि माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्हाला कारवाईच करायची आहे, ते इंडस्ट्री आहे, त्याच सर्वे नंबर मध्ये रिसॉर्ट आहे, एवढं सगळं आहे, ते न तोडता तुम्ही गरिबांच्या झोपड्या तोडल्या. जरा तरी लाज या भाजपला आणि सरकारी यंत्रणांना. त्या महिलांच्या रडतानाचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकताना आम्हाला एवढा वेदना होतात, तर या काहीच नसलेल्या प्रशासनाला जराही पाझर फुटला नाही की काय करावं, कसं करावं. उन्हाळा आहे, भर उन्हात ते कुठे जातील? 15 दिवसावर पावसाळा आलाय, कुठे फिरतील त्या? एक अपंग महिला 15 दिवसात काय घर बांधेल आणि कुठे राहील? ती म्हातारी 75 वर्षाची आजी, ती कुठे 15 दिवस घर शोधणार आहे? जरा तरी जनाची नाही, मनाची तरी या भाजप अधिकाऱ्यांनी लाज ठेवली पाहिजे होती आणि या प्रशासनाने जरा तरी लाज ठेवली पाहिजे होती. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यांनी कोणी कारवाई केल्या, तहसीलदारांनी किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केलेली आहे की हे सर्व यांची घरं तुम्ही तोडलीत, पण यांच्या आतमधल्या जी हिंमत आहे, जे जिगरा आहे, ते तुम्ही हरवू शकत नाही. तुमच्या विरोधात आमदार राजन नाईक यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. सर्व आदिवासींवर बिराड आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाला माझा संपूर्णपणे पाठिंबा असणार आहे. लाल बावटा या पक्षाला माझा संपूर्णपणे, पक्ष म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून तरी सर्व लोकांनी एकत्र या आणि या गरिबांच्या झोपड्या तोडल्या ना, त्या एकत्र. अरे जा ना, त्या राजावलीला, वाघरालपाड्याला किती परप्रांतीयांनी घरं बांधलेत, ते तोडा. आणि स्थानिकांची, आदिवासींची घरं तोडतात, जरा लाजा वाटत नाही तुम्हाला? या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की तुम्ही त्यांची घरं तोडलीत, पण त्याचा आत्मविश्वास, त्यांची हिंमत आणि त्यांची संघर्ष करण्याची ताकद तुम्ही कधीच हरवू शकत नाही. तुमच्या विरोधात मोर्चा तयार आहे आणि तुम्हाला जशास तशी उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. धन्यवाद.